जय श्री शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। दत्तात्रय विठ्ठल तावरे यांनी प्रश्न विचारलाय की आम्ही ड्रॅगनला आपला सम्राट बेसल डोस पूर्ण दिलेला आहे, त्याचबरोबर सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टरही दिलेला आहे, तर अशा परिस्थितीमध्ये सन बर्निंग होऊ नये म्हणून आम्ही काय करावं। ड्रॅगन हे पीक हे शोषिक असं पीक आहे, म्हणजे त्याला उष्णता त्याला आवडते, उष्ण वातावरणामध्ये जगण्याची त्याची प्रकृती आहे, परंतु शेतकरी त्याला अतिरिक्त पाणी देऊन त्याला कोवळं बनवतात आणि मग त्याची सडण्याची आणि बर्निंग होण्याची प्रक्रिया सुरू होते। जर तुमच्या ड्रॅगनच्या झाडामध्ये गर भरपूर असेल, तुमचं जे साल जी आहे ती गराने अशी जाड भरलेली असेल, कडक असेल, मस्तपैकी लुसलुशीत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्याला सनबर्निंगचा कुठला धोका नाही। ड्रॅगनच्या पिकाचा जर सर्वात मोठा दुश्मन जर असेल उन्हाळ्यामध्ये कोणी, तर ते म्हणजे तुमचं पाणी। पण पाणी व्यवस्थापन हे उन्हाळ्यामध्ये अत्यंत काटेकोर असलं पाहिजे। पाणी व्यवस्थापन करताना साधारणतः ताण देण्याच्या पूर्वी, काळी जमीन असेल तर तुम्ही महिन्यातून एक पाणी दिलं पाहिजे, जर हलकी जमीन असेल तर 15 दिवसातून पाणी दिलं। तुम्ही याच्यावर पर्याय म्हणून मल्चिंगचा वापर करू शकता। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर सनबर्निंग पासून वाचायचं असेल तर सर्वात सुंदर उपाय म्हणजे अमृत जल। आपण अमृत जल बनवून अमृत जलचं पाणी जे आहे ते 2 ग्रॅमनी बनवायचे, म्हणजे 200 लिटरच्या टाकीला 400 ग्रॅम अमृत जलची पावडर वापरायची आपल्याला, आणि ते जे पाणी आहे ते ड्रिंचिंग साठी आणि फवारणीसाठी आपल्याला वापरायचं आहे। पाण्यामध्ये अंतर तयार करा, 2 तासाच्या पुढे पाणी देऊ नका। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर बेसल डोस परिपूर्ण दिला आहे तर आपण फक्त पाणी तोडेपर्यंत सॉइल चार्जर साधारणपणे रेग्युलर चालू ठेवा। बाकी तुम्हाला एकरी 2 ते 3 लिटर सॉइल चार्जर तुम्ही जर रेग्युलर देत राहिलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही। जर तुम्हाला कुठल्या प्रकारे जर सनबर्निंग जाणवत असेल तर अमृत जलच्या पाण्याबरोबर LSQ ट्रीटमेंट जी आहे ती तुम्ही करा एकदा, तुम्हाला त्यानंतर कुठल्याही प्रकारची समस्या जाणवणार नाही। अमृत जलचं पाणी तुम्ही जर नियमितपणे अमृत जलचं पाणी आपण वॉटर चार्जर 0.5 ml आणि एनर्जी बुस्टर 2 ml याप्रमाणे आपण जर फवारणी करत राहिला, त्याचबरोबर तुम्ही फ्रूट चार्जर तुम्ही 10 ml घ्या आणि याची फवारणी तुम्ही दर 10 दिवसाला जर केली, 15 दिवसाला केली, तर ताण देईपर्यंत या फवारणीच्या माध्यमातून पूर्णपणे संरक्षण मिळेल, कुठल्याही प्रकारचं सनबर्निंग होणार नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं प्रकाश संश्लेषण चालू राहील। जनरली लोक सिलिकॉनची पावडर फवारण्याचा सल्ला देतात, त्यामध्ये आपल्याला हे करण्याची गरज पडते। धन्यवाद।